त्याचं रोपटं लावलं. गेल्याच वर्षी ते रोपटे महोत्सव वर्षात या रोपट्यानं अर्थात या संस्थेनं पदार्पण केलं. संस्थेविषयी नेहमीच ज्यांची भूमिका अशी असते की या संस्थेनं केवळ आपल्या कुंडल परिसरामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये नावलौकिक वाढवला पाहिजे, नावलौकिक केला पाहिजे. संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले पाहिजेत अशी प्रामाणिक भूमिका घेऊन किसान नागरी सहकारी पतसंस्थेचं संस्थापक चेअरमन हे पद भूषवणारे आणि ह्या सहकार क्षेत्रामध्ये आपलं मोलाचं योगदान देत असतानाच ज्यांना सांगली जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेच्या फेडरेशनच्या संचालक पदाची संधी मिळाली अशा संस्थेचे संस्थापक चेअरमन आणि आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय अनिल भाऊ लाड, ॲडव्होकेट अनिल भाऊ लाड यांना मी विनंती करतो आपण प्रास्ताविकपर मनोगत या निमित्तानं इथं व्यक्त करावं. उपस्थित होत आहेत अश्विनी यादव, उपसरपंच ग्रामपंचायत हजारवाडी. मी विनंती करतोय ताई आपण पुढच्या बाजूला बसा, या विनंती आहे. त्या निमित्तानं दोंडराम तात्या पाटील मोराळे आपण आलात, आपले स्वागत. भाऊ बोला. आज सुरुवातीला आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, क्रांतिअग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड, माझे वडील कैलासवासी शामराव मारुती लाड या सर्वांना स्मरण करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझ्या मातोश्री खाशीबाई लाड, आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांना आपण अध्यक्षपद भूषवायला सांगितलं ते सतीश बाळासाहेब चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचे डायरेक्टर, ज्यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम ज्यांच्या हस्ते उद्घाटन केलं ते आपल्या तरुण तडफदार उद्योजक माननीय अतुल बाबा चितळे, संचालक चितळे उद्योग समूह. या ठिकाणी माझ्याबरोबर असणारे माझे सहकारी व्हाईस चेअरमन मारुद्र जंगम, या ठिकाणी या बिलवडी सोसायटीचे चेअरमन चौगले साहेब, आमचे दत्ताजीराव उतळे, त्याचबरोबर आमच्या चौंडेश्वरी पतसंस्थेचे संस्थापक भुतडे काका, त्याचबरोबर कवडे सर, प्रताप नाना, या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले बेलवडी स्टेशनचे माजी सरपंच सर्वा माननीय कदम साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले सावंतपूरचे सरपंच प्रल्हाद जाधव, मोराचे दोंडराम पाटील, बेवाय तात्या लाड, आमचे सुनील काका सावंत, त्याचबरोबर मुकुंद काका जोशी, हनुमंत बडगर, संजय मदने साहेब, विलास काका, PS चव्हाण, या दक्षिण भाग सोसायटीचे व्हाईस चेअरमन, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थितामध्ये काही नावं राहून गेली असतील. पाठीमागं हिंदूराव सावंत साहेब बसलेले आहेत, त्याचबरोबर महिपती सावंत साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी बऱ्याच बचत गटांच्या महिला अध्यक्ष आलेल्या आहेत, सरपंच पण आलेले आहेत. आपण या ठिकाणी सर्वांची नावं घेण्या इतपत सर्व तोलामोलाचे आपल्या किसान परिवारावर प्रेम करणारे आपण सगळेजणच आहोत. कारण तुम्ही एवढं प्रेम देताय म्हणून तर आज या ठिकाणी हे छोट्याशा कार्यक्रमाचं हे व्यासपीठ खचाखच भरलेलं आहे. या ठिकाणी या संस्थेची किसान नागरी सहकारी पतसंस्थेची 4थी शाखा आज आपण बेलवडी सारख्या ठिकाणी
जिथं खरोखरच या 12 गावाच्या परिसराचा उद्योग व्यवसाय इथं असतो, या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय क्रांती इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष मान्य किरण तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय कुंडलिक नाना येडके, त्याचबरोबर वसंत तात्या लाड, आजच्या या 4थ्या शाखेचं उद्घाटन करताना थोडीशी जबाबदारी वाढल्या आणि जबाबदारीतून कामाचा अनुभव कसा घ्यावा, गेल्या 26 वर्षामध्ये आपण जे काम केलं त्या कामामध्ये सगळ्याला बरोबर घेऊन जाणं, सगळ्याला आपल्या बरोबरीचा मान सन्मान देणं. संस्था 1999 साली स्थापन झाली, त्याला सुद्धा त्यावेळेला एक कारण घडलं. ज्या वेळेला मार्केटमध्ये फिरत असताना माझा पोल्ट्री व्यवसाय आमच्या वडिलांनी सुरू करून दिला होता, पण 20,000 रुपये मला मार्केटमध्ये मिळाले नाहीत. आमचे त्यावेळचे मार्गदर्शक कैलासवासी प्रदीप शेठ कस्तुरे यांच्या स्मृतीला अभिवादन आपण करूया आणि त्या प्रदीप शेठच्या मार्गदर्शनाखाली आपण या संस्थेची स्थापना केली. संस्था हळूहळू टप्प्याटप्प्यानं एका छोट्या भाड्याच्या खोलीमध्ये होती, परंतु ती संस्था एका चांगल्या इमारतीमध्ये आपण न्यायचं काम केलं. त्याचबरोबर संस्थेनं स्वतःची जागा सुद्धा 25 वर्षाचा प्रवास म्हणलं तर स्वतःची जागा घेतली. पोलूची शाखा आपण स्थापन केली. पोलूची शाखा स्थापन झाल्यानंतर ती शाखा नफ्यात आल्यावर रामानगरची शाखा आपण ओपनिंग केलं आणि रामानगरची शाखा आत्ता नफ्यात आली म्हणून आपण 4थी शाखा ओपन करतोय. तर खऱ्या अर्थानं शाखा काढणं जेवढं सोपं असतं, कार्यक्रम घेऊन शाखा काढणं, उद्घाटन करणं, त्यापेक्षा शाखा चालवणं फार अवघड असतं. आणि त्या परीक्षेला आम्ही सर्वजण, माझे सर्व सहकारी ज्यांनी आत्तापर्यंत आमच्या खांद्याला खांदा लावून काम केलं. मित्रो, सांगायचं तात्पर्य, सुरुवातीला 13 जणांचं आमचं संचालक मंडळ होतं, पण मी चेअरमन कधीही झालो नाही. प्रत्येकाला 1 वर्ष व्हाईस चेअरमन आणि 1 वर्ष चेअरमन अशी संधी प्रत्येक संचालकाला दिली. 17 वर्ष 17 चेअरमन झाले, 17 व्हाईस चेअरमन झाले आणि मग मी 18व्या वर्षी चेअरमन झालो. तर आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर या सहकारामध्ये कोणतंही राजकारण येता कामा नये. आम्ही सुद्धा आमच्या पातळीवर आपापल्या पक्षाचं राजकारण करत असतो, परंतु राजकारण आणि आर्थिक संस्था ही वेगळी असली पाहिजे. आपण आजपर्यंत बऱ्याच नवउद्योजकांना, व्यावसायिकांना, सगळ्यांना कर्ज दिलेत. कर्ज वसुलीच्या सुद्धा अडचणी आहेत. शेतकरी कुटुंबाला दिलेलं कर्ज थोडीशी अडचण झाली तर त्यातनं समजावून मार्ग काढून पुढं कसं चालायचं हे तंत्र आम्ही सर्वांनी अवगत केलंय. जरी आज आपण आपल्या संस्थेच्या 31 मार्च अखेर 37 कोटी ठेवी होत्या, स्वनिधी आपला 2 कोटी 38 लाख आहे आणि कर्ज 26 कोटी 33 लाख आहे. सांगायचं तात्पर्य, आजपर्यंत संस्थेला सतत अवर्ग मिळाला आहे आणि आजपर्यंत संस्थेनं सतत 13% डिव्हिडंड देण्याचं फार मोठं काम केलेलं आहे. आणि या सगळ्याचा परिपाक तर आमच्याबरोबर इथं जे माझ्याबरोबर हे माझे सगळे सहकारी उभा राहिलेले आहेत, काही खाली इथं बसलेले आहेत, त्या सगळ्यांचं आणि आमच्या सगळ्यांचं हे एक सूत्र आहे की आपण आणि आपल्याबरोबर येणारा प्रत्येक माणूस हा आपल्याबरोबर कामात असला पाहिजे, उद्योगात असला पाहिजे.
यानंतर मागल्या 6 महिन्यापूर्वी माझ्या मातोश्रीच्या नावानं खाशीबाई ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आपण स्थापन केलेली आहे. या कंपनीच्या माध्यमातून केळी विषयावर आपण काम करायला चालू केलंय. G9 आज ऊसाला पर्यायी पीक केळी आणि केळीला पर्यायी पीक ऊस. केळी काढायची, ऊस घ्यायचा, ऊस काढायचा, केळी घ्यायची. केळी घेतल्यानंतर एकरी 100 टन ऊस निघतो. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. काही लोक म्हणतात की तुम्ही कारखानदाराला विरोध करताय काय? तर आपणाला कुणाला विरोध करायचा नाही. आमच्या शेतकऱ्याची जमीन आम्हाला जिवंत ठेवायची आहे आणि ती जमीन सेंद्रिय कर्ब 3% वाढला की त्या शेतीमध्ये 100 टन ऊस सहज निघतो. म्हणून आपण केळी करणं गरजेचं आहे. केळीला आज मार्केट चांगलं आहे, आपल्या इंडियामध्ये मार्केट चांगलं आहे. आज रोजी सुद्धा गेली 4 ते 5 वर्ष झालं 10 रुपयाच्या आत केळीचा दर आलेला नाही आणि तो 10 रुपये न आल्यामुळं शेतकऱ्याला चांगला फायदा झाला आहे. ज्यांनी केळी केलेली आहेत त्यांची आपण मुलाखत घ्यावी आणि त्या मार्गानं आपण केळी 2 एकर, ऊस 2 एकर, त्यात केळी संपली की ऊस घ्यावा. असं आलटून पालटून आपण पिकं घेतली तर आपली जिवंत राहील जमीन आणि ती जमीन जिवंत राहण्यासाठी जे आपणाला करायचं आहे ते आपणच केलं पाहिजे. कारण खऱ्या अर्थानं एवढ्या वर्षामध्ये एवढ्या रासायनिक लागवडी घालून इतका या जमिनीचा पोत खालावलाय, तो आपण सुधारणं गरजेचं आहे. आणि या खाशीबाई ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमार्फत आपण लोकांना केळीची रोपं देतोय, त्याचबरोबर त्यांना कन्सल्टिंग देतोय, त्यांच्या प्लॉटवर व्हिजिट करतोय. प्लॉटवर व्हिजिट करून ज्या वेळेला त्यांचा माल जाईल त्यावेळेला त्या मालाचं बाजारपेठसुद्धा इंडिया जे असेल किंवा जगातली बाजारपेठ असेल त्या बाजारपेठेचं एक्सपोर्ट करायचं सुद्धा काम आपण करतोय. तर या सगळ्या गोष्टीचं या किसान नागरी पतसंस्थेच्या सगळ्या परिवारानं आणि किसान परिवार म्हणून या पलूस तालुक्यामध्ये कोणताही राजकीय त्याला स्पर्श न लावता या ठिकाणी संस्थेच्या ठिकाणी आपण सर्वांनी आर्थिकदृष्ट्या काम करणं, तसंच इथून पुढं या परिसरामध्ये केळीचं पीक हे सुद्धा अतिशय चांगलं यावं. कारण आज तुम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या युट्यूबवर मुलाखती ऐका मित्रांनो, एका शेतकऱ्यानं 34 रुपये किलोला दर घेतलाय. मग त्या परिसरामध्ये एवढी उच्चांकी प्रगती झालेली आहे की केळी झालं की ऊस आणि ऊस झालं की केळी. तर या सगळ्या गोष्टीचा आपण या ठिकाणी आपल्या पतसंस्थेबरोबर आपण या फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या सुद्धा कामामध्ये आपण सर्वांनी सहकार्य करावं. आजपर्यंत आमच्यावर या किसान नागरी पतसंस्थेवर प्रेम करणारे आपण सर्व लहान मोठे सर्व पदाधिकारी, संस्थेचे सर्व सभासद, हितचिंतक, आताच आमचे येवले सर आलेत, नंदू पाटील आहेत. मग आता नावं थोडीशी माझ्या हातून चुकून राहतील. मित्रो, सर्वांनी समजून घ्यावं. आमचे या ठिकाणी गणेशसाहेब सुद्धा कुंडलचे आलेले आहेत, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी आलेले आहेत. आपल्या सगळ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला. आत्ताच कुंडलचे माजी डेप्युटी सरपंच राजाभाऊ लाड या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या कार्यक्रमासाठी आपणाला ज्या संख्येनं या ठिकाणी तुम्ही प्रेम दाखवलं त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. भाऊंच्या प्रास्ताविकपर मनोगताच्या दरम्यान अनेक मान्यवर या निमित्तानं उपस्थित होत आहेत. त्या सर्वांचं स्वागत किसान नागरी सहकार